नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या परीक्षेमध्ये आपल्याला जे काही विषय दिलेले आहे किंवा घटक दिलेले आहे तर त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रोफेशनल नॉलेज आहे। तर आजच्या या सेशनमध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत की प्रोफेशनल नॉलेजमधील जो घटक आहे तर त्यामध्ये जे वेगवेगळे विषय आहेत तर त्या विषयाला एकूण किती वेटेज या येणाऱ्या परीक्षेमध्ये असू शकतं। म्हणजे थोडक्यात काय तर येणारी जी आपली परीक्षा आहे प्रोफेशनल नॉलेजमध्ये जे काही विषय दिलेले आहेत आपल्याला तर कोणत्या विषयावर किती क्वेश्चन्स नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्याचा एक अंदाज आपण आजच्या या लेक्चरमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे किंवा आपण म्हणूयात की विषय घटक दिलेले आहेत ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जी आपली टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज असणार आहे तर या टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेजवर आधारित एकूण 50 प्रश्न 110 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर टेस्ट ऑफ जनरल नॉलेजमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी 3 घटक आहेत। एक म्हणजे टेस्ट ऑफ रिझनिंग, दुसरा म्हणजे टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि तिसरा आहे मराठी लँग्वेज। तर टेस्ट ऑफ रिझनिंगला टेस्ट ऑफ रिझनिंगवर 40 प्रश्न विचारण्यात येणार आहे जे की 20 मार्कांसाठी असणार आहे, म्हणजे एक प्रश्न त्या ठिकाणी अर्ध्या मार्कांसाठी आहे। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याच्यावर 20 प्रश्न विचारण्यात येणार आहे 10 मार्कांसाठी, आणि मराठी व्याकरण जे आहे तर मराठी भाषा 20 प्रश्न जे आहेत तर ते 20 प्रश्न 10 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहे। अशा पद्धतीने टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स जे असणार आहे आपल्या ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या परीक्षेमध्ये तर 130 प्रश्न साधारणतः 150 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहेत आणि एकूण टाइम आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी 120 मिनिट म्हणजेच 2 तास। तर या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की या ठिकाणी सेक्शनल कट ऑफ नाहीये, म्हणजे जसं की प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुम्ही 40% पाडलेच पाहिजे किंवा 45% पाडलेच पाहिजे असं या ठिकाणी नाहीये। तर संपूर्ण 150 मार्क जे आहेत हे 150 मार्क त्या ठिकाणी 100 मार्कांमध्ये कन्वर्ट होणार आहेत आणि मग त्या 100 पैकी किमान 40% त्या ठिकाणी पडले पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर आता हे आपल्याला माहिती आहे रिझनिंग आहे, क्वांट आहे, मराठी आहे, परंतु प्रोफेशनल नॉलेजमध्ये नेमकं काय आहे तर तेही आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे आणि प्रत्येक विषयाला किती प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी आता बघूयात। तर बघा मित्रांनो, आपल्या समोर या ठिकाणी जी स्लाइड आहे तर याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज हा जो आपला विषय आहे या प्रोफेशनल नॉलेजमध्ये जर आपण डिवाइड करायचं म्हटलं विषयानुसार तर प्रामुख्याने एकूण 10 विषयांचा समावेश होतो। ठीक आहे, आता हे 10 विषय कोणते, जसं की बघा अकाउंटिंग हा एक महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यानंतर बिझनेस लॉ आहे, त्याच्यानंतर कंपनी ॲक्ट आहे 2013चा, यासोबतच बिझनेस इथिक्स आणि कम्युनिकेशन हा एक वेगळा विषय आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, ऑडिटिंग आहे, इन्कम टॅक्स आहे, GST ॲक्ट आहे 2017चा, कॉस्ट अकाउंटिंग, ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी। तर असे हे सर्वसाधारणपणे 10 विषय आहे। आता हेच म्हणजे काय आपलं तर हे विषय म्हणजेच आपले प्रोफेशनल नॉलेज असणार आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, तर प्रोफेशनल नॉलेजमध्ये अकाउंट्स यासोबतच ह्या बाकीच्या सगळ्या विषयांचा समावेश त्यामध्ये असणार आहे। आता या प्रत्येक विषयावर आधारित एकूण किती प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात तर एक सर्वसाधारण अंदाज या ठिकाणी आपण बांधू शकतो। तर तो कशाच्या आधारे तर मागच्या वेळेस म्हणजेच नोव्हेंबर 2023 मध्ये नगर परिषदेच्या ज्या ऑडिटर अँड अकाउंट्सच्या परीक्षा झालेल्या आहेत 2 शिफ्टमध्ये, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की त्याच्यावर नेमके किती प्रश्न विचारण्यात आलेले होते। तर बघा शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 अशा पद्धतीने दिलेला आहे, मॉर्निंग आणि आफ्टरनूनची शिफ्ट। अकाउंटिंग हा जो विषय आहे या विषयावर 13 प्रश्न शिफ्ट 1 मध्ये विचारलेले होते आणि शिफ्ट 2 मध्ये 15 प्रश्न विचारलेले होते। ठीक आहे, म्हणजेच अकाउंटिंग मध्ये काय असणार आहे तुमचं, अकाउंटिंग म्हणजे 11th आणि 12th ते जे बेसिक अकाउंटिंग आहे ते आहे, याच्यासोबतच अकाउंटिंग स्टँडर्ड सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, तर याच्यावर 13 आणि 15 प्रश्न विचारलेले होते, जिथे की 40 प्रश्न त्या ठिकाणी एकूण पेपर 40 प्रश्नांचा होता पेपर 2 म्हणजे। ठीक आहे,
परंतु आता या प्रोफेशनल नॉलेजमध्ये आपल्याला 50 प्रश्न विचारण्यात येणार आहे महावितरणच्या परीक्षेमध्ये. तर सर्वसाधारण अंदाज असा आपण या ठिकाणी यावरून काढू शकतो की अकाउंटिंग या विषयावर आपल्याला जवळपास 18 प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणजे प्लस मायनस 2-3 प्रश्न त्या ठिकाणी होऊ शकतात, म्हणजे परंतु 15 ते 20 क्वेश्चन तर यामध्ये हे अकाउंटिंगवर प्रश्न त्या ठिकाणी राहू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय आपला बिझनेस लॉचा आहे. बिझनेस लॉमध्ये वेगवेगळे लॉज आहेत, जसं की PFचा कायदा आहे, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, बोनस ॲक्ट आहे. ठीक आहे. असे बरेचसे आहेत, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. तर जवळपास एक 7-8 कायदे आहेत त्याच्यामध्ये बिझनेस लॉवर. परंतु प्रश्नांची संख्या या ठिकाणी कमी विचारण्यात आलेली होती. जसं की म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त 3 प्रश्न विचारण्यात आले होते. येणाऱ्या परीक्षेमध्ये अंदाज असा आहे की ही प्रश्नांची संख्या 5 पर्यंत जाऊ शकते. कंपनी ॲक्टवर जास्त प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते, म्हणजे जवळपास 4 प्रश्न विचारले होते. तर 4 ते 5 प्रश्न येणाऱ्या महावितरण परीक्षेमध्ये देखील विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा विषय बिझनेस इथिक्स आणि कम्युनिकेशन आहे, ज्याच्यावर 3 आणि 2 असे प्रश्न विचारले होते. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये या विषयावर 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट हा एक विषय आपला. फायनान्शियल मॅनेजमेंटवर 3 प्रश्न विचारले गेले होते. येणाऱ्या परीक्षेमध्ये 4 पर्यंत ही संख्या जाऊ शकते. ऑडिटिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यावर देखील 3 प्रश्न विचारले जाऊ शकते आणि विचारले होते, आणि येणाऱ्या परीक्षेत 3 ते 4 प्रश्न विचारले जाऊ शकतील. इन्कम टॅक्सवर शिफ्ट 1मध्ये फक्त एकच प्रश्न विचारला होता, मात्र शिफ्ट 2मध्ये 4 प्रश्न त्या ठिकाणी इन्कम टॅक्सवर विचारले होते. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. GST जो आहे आपला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, याच्यावर पहिल्या शिफ्टमध्ये 4 प्रश्न विचारले होते आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये 2च प्रश्न विचारले होते. येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर 3 ते 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग विषय आहे, ज्याच्यावर पहिल्या शिफ्टमध्ये 4 प्रश्न विचारले होते, दुसऱ्या शिफ्टमध्ये 2च प्रश्न विचारले होते आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये 4 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आपला विषय आहे ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, जो की कम्प्युटरचा विषय आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले होते. येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा 2 ते 3 प्रश्न समजा विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे सर्वसाधारणपणे एक एक्सपेक्टेड त्या ठिकाणी आपल्याला काय आहे, म्हणजे अंदाजित या ठिकाणी प्रश्नांची संख्या आपण त्या ठिकाणी काय करू शकतो की सांगू शकतो. बघा, परीक्षा होण्याच्या पूर्वी ही जी परीक्षा आहे नगर परिषदेची, ती परीक्षा होण्याच्या पूर्वी देखील आपण असाच अंदाज त्या ठिकाणी एक्सपेक्ट केलं होतं, म्हणजे आपण अंदाजित या ठिकाणी प्रश्नांची संख्या तुम्हाला सांगितली होती आणि एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे. म्हणजे जसं की सगळ्यात जास्त वेटेज अकाउंटिंगला देण्यात आलं आणि बाकीचे जे विषय आहेत, ठीक आहे, बिझनेस लॉ, कंपनी लॉ, याला पण त्या ठिकाणी साधारणतः 3-4 प्रश्नांचं वेटेज देण्यात आलं आणि बाकी विषय 2 ते 3 प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. तर असाच अंदाज आपण परीक्षा होण्याच्या पूर्वी बांधलेला होता आणि एक्झॅक्टली त्याच पद्धतीचा पॅटर्न परीक्षेमध्ये फॉलो करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा या पद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला जे काही सब्जेक्ट वाईज जे वेटेज आहे प्रोफेशनल नॉलेजमध्ये, ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल. ओके. तर याच्यामध्ये प्लस मायनस 1-2 प्रश्न होऊ शकतील, हा एक अंदाज आहे. तर अशा पद्धतीने एकूण टोटल किती आहेत, तर एकूण टोटल 50 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. ओके. तर आय होप की तुम्हाला या ठिकाणी आता प्रोफेशनल नॉलेजचं जे वेटेज आहे, कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर ते लक्षात आलं असेलच. आता आपण हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की एकूण 50 प्रश्न विचारण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये अकाउंटिंगला जास्त वेटेज आहे आणि बाकीचे विषयही तेवढेच आपल्याला महत्त्वाचे आहे, कारण 2 ते 3 प्रश्न असं प्रत्येक विषयानुसार आपले हे काय होणार आहे, 50 प्रश्न होणार आहे. त्याच्यामुळे कुठलाच विषय या ठिकाणी आपल्याला स्किप करायचा नाही आहे. सगळे विषय आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी समजलं असेल. आता या ठिकाणी थोडक्यात आपल्या पुस्तकाच्या बद्दल माहिती सांगतोय. आपलं जे पुस्तक आहे महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स म्हणजे प्रोफेशनल नॉलेजच्या तयारीसाठी या ठिकाणी मार्केटमध्ये आपण लॉन्च केलेलं आहे. फ्युचर पब्लिकेशन पुणे यांच्या वतीनं हे पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन ऑर्डर करू शकता. घरपोच या ठिकाणी तुम्हाला ते मिळू शकतं. तुम्ही 9130332055 या नंबरवर काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे, तुमचं नाव, तुमचा पोस्टल ॲड्रेस विथ पिनकोड आणि या ठिकाणी तुम्ही जे काही पुस्तकासाठी जे चार्जेस असणार आहेत तर ते तुम्ही पे करायचे आहे. त्याच्यानंतर हे पुस्तक तुमच्या
ॲड्रेसवर त्या ठिकाणी पोस्ट केल्या जाईल. पुस्तकाची जी प्राईस आहे ती आहे ₹560. याच्यावर तुम्हाला 40% डिस्काउंट मिळणार आहे. ओके. आणि प्लस तुमचे जे काही त्या ठिकाणी पोस्टल चार्जेस असतील तर ते त्या ठिकाणी तुम्हाला लागतील. ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे जवळपास बोलायचं झालं तर घरपोच तुम्हाला 400 रुपयापर्यंत हे पुस्तक मिळू शकतं ॲप्रॉक्सिमेटली. ओके. तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता 110 गुणांची परिपूर्ण तयारी आपण त्या ठिकाणी करून घेतलेली आहे. आणि यासोबतच हे जेवढे काही विषय आहेत प्रोफेशनल नॉलेजचे हे सगळे विषय आपण या पुस्तकामध्ये ॲड केलेले आहेत. ठीक आहे. थेअरी प्लस MCQs जवळपास 500+ MCQs त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे नगर परिषद लेखा परीक्षणाच्या यासोबतच काही मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ठीक आहे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच तुम्हाला हे पुस्तक उपयोगी ठरणार आहे. तुम्ही बघू शकता की मागे जी परीक्षा झाली होती तर त्यामध्ये 2 शिफ्ट मिळून 80 प्रश्नांपैकी जवळपास 70 प्रश्न या आपल्या एकाच पुस्तकातून त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ऑनलाईन रेकॉर्डेड स्पेशल बॅच प्रोफेशनल नॉलेजसाठी या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. ही आपली रेकॉर्डेड बॅच आहे महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठी. ही बॅच तुम्हाला येणाऱ्या ज्या काही अकाउंट्स रिलेटेडच्या काही परीक्षा असतील अकाउंट्स ऑफिसरच्या तर त्यासाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे. नेट सेटच्या परीक्षांसाठी उपयोगी ठरणार आहे. ज्याच्यामध्ये 150+ व्हिडिओ लेक्चर असणार आहेत. ठीक आहे. सर्व प्रोफेशनल नॉलेजचे सब्जेक्ट याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. यासोबतच तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून दिलेली आहे. PYQचं ॲनालिसिससुद्धा आपण या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे. PDF स्वरूपामध्ये नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि काही विषय शिक्षक तज्ज्ञांचं देखील त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन पाहायला मिळेल. एकूण व्ह्यूज 4 आहेत आणि बॅचची व्हॅलिडिटी 6 महिने आहे. फी अतिशय माफक आहे. त्या ठिकाणी 1800 रुपये त्या ठिकाणी फी आहे. ओके. ज्याच्यामध्ये तुमची सगळी तयारी या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. यासाठी तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे. प्रवीणकड क्लासेस हे आपलं ॲप आहे. तर त्याच्यामध्ये महावितरणचा जो कोर्स आहे तो तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि बाय करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. यासोबतच आपण सेपरेटली टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना फक्त टेस्ट सिरीजच पाहिजे तर त्यांच्यासाठी ही ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार आहे. ज्याच्यामध्ये टोटल 12+ टेस्ट असणारे आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह असणार आहे. ओके. 750 रुपये फीज आहे ज्याच्यावर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल टेस्ट 20 हा कुपन कोड वापरल्यावर. ज्या विद्यार्थ्यांनी आपली 1800 रुपयाची बॅच जॉईन केलेली आहे तर त्यांना या ठिकाणी टेस्ट सिरीज मोफत आहेत. तर त्यासाठी वेगळी टेस्ट सिरीज घेण्याची गरज नाही आहे. ओके. सो आपल्या या टेस्ट सिरीज ऑलरेडी या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे. 20 मार्चपासून जवळपास 3 ते 4 टेस्ट सिरीज आपल्याला सध्या अवेलेबल झालेल्या आहेत. ओके. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सविस्तरपणे डिस्कस केलं की कोणत्या विषयाला किती वेटेज प्रश्नांचं त्या ठिकाणी येणाऱ्या महावितरणच्या ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या परीक्षेमध्ये असणार आहे. सो आय होप की तुमचा हा जो काही डाऊट आहे तो डाऊट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. तर तुम्हाला अजून काही शंका असतील अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करून विचारू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू आणि परीक्षेसाठी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्स अ लॉट.